मुंबईच्या विक्रोळीतील त्या फुलांना कुणाची नजर लागली? यंदा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फुलांचा बहर शेवटचा ठरणार का? नेमका प्रकार काय सांगते, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो करा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी मिळवण्याचे ठिकाण म्हणजे थोडक्यात. विक्रोळी ते ठाणे दरम्यानच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विस्तारीकरणासाठी तब्बल 706 झाडं बाधित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातील 315 पेक्षा जास्त झाडं तोडली जाणार असून उर्वरित झाडे पुन्हा लावण्यात येणार आहेत. यामुळेच सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या वसंत राणेचा हा गुलाबी बहर यंदा अखेरचा ठरणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे. घाटकोपर ठाणे उन्नत मार्ग प्रकल्पासाठी या प्रसिद्ध पिंक ट्रम्पेट झाडांवर कुऱ्हाड चालणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. हरित लवादाने या प्रकरणी गंभीर दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या प्रकल्पासाठी किती वृक्ष तोडणार आणि स्थलांतरित करणार याबाबत 27 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत स्पष्टता येईल. जपानमधील चेरी ब्लॉसमची आठवण करून देणारे हे सौंदर्य वाचणार की विकासाच्या कामात कायमचे नष्ट होणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.